नमस्कार, मी हेमंत बिडवाई, महाराष्ट्र माझा न्यूजतर्फे आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत. आज आपण भेटणार आहोत आरती प्रशांत भोसले या मॅडमना आणि त्या एकमेव महिला उमेदवार आहेत, ज्या ठाणे शहर मतदारसंघात उभ्या आहेत, जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून. तर आरतीताई, आम्हाला विचारायचं आहे, की तुम्हाला समाजकारणापासून राजकारणाची आवड कशी निर्माण झाली? आपला राजकारणाशी काही बॅकग्राऊंड आहे का? किंवा काही आपली पार्श्वभूमी आहे का? सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी आरती प्रशांत भोसले, विधानसभा 148 ठाणे शहरमधून निवडणूक लढवत आहे. थोडक्यात बॅकग्राऊंड सांगायचं म्हणजे सर, मी एक साधारण कुटुंबातलीच म्हणजे मुलगी आहे. माझं शिक्षण देखील ठाण्यामध्येच झालेलं आहे, ग्रॅज्युएट झालेली आहे. त्यानंतर मी सरकारी सेवेत होती. 2000 पासून मी सरकारी सेवेत असताना म्हणजे पोलीस दलामध्ये असताना 2013 पासून मी नोकरी केली आणि पोलीस दलात असतानाच मला एक तळागाळातल्या माणसांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, हे जे मनात कुठेतरी राहायचं. कारण शासनामध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं माझ्यावर बंधन होतं. ते बंधन होतं त्यामुळे मला काही गोष्टी करता येत नव्हत्या. मग त्याच वेळी जिजाऊशी माझी ओळख झाली. जिजाऊ संस्थेतल्या माझे आपले संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्याशी ओळख झाली आणि मी जिजाऊशी कनेक्ट झाली. जिजाऊशी कनेक्ट झाल्यानंतर जो हा 2 वर्षाचा माझा जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये मी इथे ठाण्याचं महिला सक्षमीकरण प्रमुख असल्यामुळे प्रत्येक तळागाळातल्या माणसांशी, प्रत्येक बायकांशी माझा परिचय आला. मग त्यावेळी असं वाटलं, की जर आपण कशा सत्तेत नसताना जर एवढ्या गोष्टी आपण करू शकतो, एवढे आपल्याकडे अधिकार आहेत. पण हेच जर आपण सत्तेत गेलो, तर भरपूर काही बदल आपण करू शकतो. कारण काही गोष्टी मला एक जाणवल्या, प्रकर्षाने जाणवल्या, की सत्तेत आपण जे येतो, मग तो नगरसेवक असू दे, आमदार असू दे किंवा खासदार असू दे. ते जी सत्ता आपल्याकडे आली, जे आपण निर्णय घेऊ शकतो किंवा जिजाऊ अजून किती छान प्रकारे अजून काम करू शकते किंवा जिजाऊचे अधिकार आणि सत्तेतले अधिकार त्याच्यामध्ये थोडंसं मला जो फरक जाणवला. जिजाऊ तर करते. जिजाऊला कोणाच्या अधिकार म्हणजे कुठल्या ह्याची गरज नाही भासली. म्हणजे कोणी काहीतरी करावं, कोणी मदत करावी ह्याची गरज कधी जिजाऊला भासली नाहीये. पण सत्तेमध्ये जर जिजाऊ आली, तर अजून आत्ता जे कार्य करतो ह्याच्यापेक्षा अजून अधिक प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो. आरतीताई, आता आपण प्रचारादरम्यान पूर्ण मतदारसंघ पालथा घालताय. प्रचारादरम्यान तुम्हाला अशा लोकांच्या काय समस्या भेडसावतायत लोकांना, की ते तुमच्या निदर्शनास येत आहे आणि तुम्हाला असं वाटतंय, की मी काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे? अशा कोणत्या समस्या आहेत? सर, आपलं ठाणे शहर जितकं खूप छान दिसतंय, की ठाणे शहर म्हणजे मेट्रोपॉलिस सिटी अशीच ही सिटीज म्हटलं जातं. मेट्रो सिटी म्हटलं जातं आपल्याला. पण थोडक्यात सर बघायला गेलं ना, तर ठाण्याचा ठराविक भाग जर सोडला आपला, तर ठाणं सगळ्या ठिकाणी ठाणं सुधारलेलं नाहीये. बऱ्याचशा आपल्या समस्या सर आहेत, जसं काही आपल्या पाण्याच्या समस्या. पहिलं पाण्यापासूनच सुरुवात करूया आपण, जे अगदी जीवनदान, जलदान म्हणजे जीवन हे खूप म्हणजे म्हणतात ना, पाणी हे जीवन आहे. सर, आपण स्वतःला आपल्या ठाण्याला आज स्वतःचं तरी पाणी येतंय का सर? म्हणजे आजही आपलं ठाणे शहर दुसऱ्यांच्या उंजळीने पाणी पिते सर. आज आपल्या ठाण्यामध्ये स्वतःचं धरण नाहीये. तर आपल्या मुंबईतनं आपल्याला पाणी घ्यावं लागते. हा तर प्रश्न ठाण्याचा महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. त्यानंतर सर दुसरा प्रश्न बघायला गेलं तर 2009 मध्ये 500 स्क्वेअर फीटची जी घरं होती सर, त्यांना करमुक्त करणार होते. सर, हे फक्त तेवढं बोलण्यापुरती कागदावरच झालं सर. आजपर्यंत तोही प्रश्न सुटलेला नाहीये. आज असे बरेचसे आपले बांधव आहेत, ज्यांचे घर तर त्यांनी घेतली त्या आश्वासनावरती. त्याला ॲटलीस्ट आपण घर घेऊया. हा जो टॅक्स वरचा भरावा लागतो, तो आपल्याला भरावा लागणार नाही. पण सर, ते अजूनही तेच चालू आहे. नंतर सर अजून एक प्रश्न बोलायचं झालं, तर आपले जसं 70% आपल्या टी-एम-सी शाळा ज्या आपल्या आहेत, म्हणजे मुलांचा आपला प्रश्न, त्या बंद पडत चालल्या सर. म्हणजे जर शिक्षण, कारण आता तुम्ही बघायला गेलात तर जिजाऊ संस्था ही पंचसूत्रीवर काम करते. त्याच्यामधलंच हा आमचं पहिलं शिक्षण येतं आमचं सर, दुसरं आरोग्य येतंय, तिसरं सर आमचं महिला सक्षमीकरण येतं आणि चौथं आमचं रोजगार आणि 5वं इतर समस्या. मग त्याचमध्ये आमचा जो प्रश्न आहे, जो आरोग्य बाबतीत जर तुम्ही बघायला गेलात, तर आपल्या ठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल तर आहे. पण ते कुठे आहे? ठाण्याच्या एका कोपऱ्यामध्ये, एक ठराविक भागामध्ये आहे. पण जर आपल्या घोडबंदर रोडच्या माणसांना कोणाला जर काही प्रॉब्लेम झाला, इथं प्रायव्हेट हॉस्पिटल तुम्ही म्हणालात, तर अतिशय महागडे हॉस्पिटल आहेत. तिथे गेलात म्हणजे जायचं तर पहिले डिपॉझिट भरा ₹25,000 ते ₹50,000. त्यानंतर तिथनं बाहेर पडताना बिल लाखांमध्येच येतं. मग सर्वसामान्य माणसाला, जनतेला जमेल का ते? मग माझी अशी इच्छा आहे की तिथे पण एक सिव्हिल हॉस्पिटल चालू करायला हवं होतं, पण ते अद्याप झालेलं नाहीये. ठीक आहे, जिजाऊ प्रत्येक ठिकाणी आहेच सर. जिजाऊने तिथे मानपाड्याला एक क्लिनिक चालू केलंच आहे. तर त्या व्यतिरिक्त भूखंड जे आपले शासकीय इमारती आहेत, त्याचा आजपर्यंत सर तो देखील प्रश्न तुम्हालाही माहिती आहे, की तो पण प्रश्न तसाच राहिलेला आहे. अशा बऱ्याचशा समस्या आहेत आणि ट्रॅफिकची समस्या तर प्रत्येक ठिकाणी आहे. घोडबंदर रोड तर हा तर आपल्या मुंबईला जोडतोय. पण तुम्ही संध्याकाळी साधारण 5 ते 6च्या दरम्यान बघाल, तर पूर्ण जाम असतो. म्हणजे कुठलाही काम, कुठलाही माणूस जर कामासाठी बाहेर निघायचं म्हटलं, तर ट्रॅफिकची समस्या तर आहेच. अशा बऱ्याचशा समस्या आहेत सर. सर, तुम्ही मगाशी मला असं विचारलं, तर लोकांचा प्रतिसाद. सर, लोकांचा प्रतिसाद तर लोकांनी एका शब्दात आम्हाला विचारलं, की जिजाऊ 2008 पासून जी जिजाऊ काम करते, तळागाळातल्या माणसासाठी आमचे सांबरे साहेब जे काम करतायत, ते सांबरे साहेबांनी राजकारणात यायला एवढा उशीर का केलाय? ते अगोदरच का नाही आले? तर सत्तेत नसताना जर समाजकारणामधनं एवढं काही सगळं विश्व उभं करू शकतात ते, म्हणजे हे जर राजकारणात आले असते,
तर म्हणजे आम्हाला म्हणजे कुठल्याही तळागाळातल्या माणसांना हा प्रॉब्लेमच झाला नसता ना सर. आरतीताई, निलेश सांबरे साहेबांनी जे काही कार्य केलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या कार्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे? कार्याविषयी बोलायचं म्हणजे जिजाऊ म्हणजेच निलेश सांबरे साहेब आमचे. जिजाऊ नाव जिथे येतं तिथेच निलेश सांबरे साहेबांचं नाव 100% येणारच. सर 2008 पासून आमची जिजाऊ काम करते. टोटल 5 जिल्ह्यामध्ये जिजाऊ आमची काम करते. म्हणजे तसं आपलं रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे. तर 5 जिल्ह्यामध्ये काम करत असताना सरांनी असं कुठलाही म्हणजे आम्ही जसं तुम्हाला मगाशी पण इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले पंचसूत्रीवर आम्ही काम करतो. म्हणजे आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि इतर समस्या. सो सर आता तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे, की जर जिजाऊनी आता सध्या आता जिथे आमचं 130 बेडचं हॉस्पिटल आहे, तिथे स्वतःची आमची अंध मतिमंद मुलांची शाळा आहे, जिथे आमच्या 8 सीबीएसई स्कूल आहेत. असे बरेचसे उपक्रम आमचे जिथे झडपोलीमध्ये चालतात. जिथे आमची यूपीएससी, एमपीएससी आमची अकॅडमी आहे, जिथे आमची पोलीस अकॅडमी आहे. असे बरेचसे आमच्या गोष्टी जे जिजाऊच्या चालू आहेत. सर तिथे सांगायला गेलं तर स्वतः तिथे सरपंच देखील होऊ शकत नाहीत. पण सरांनी सुरुवात तिथून केली आमची. म्हणजे बालेकिल्ला जो म्हटलं गेलं, जिजाऊचा बालेकिल्ला जे विक्रमगड जिथे आहे, तिथूनच सरांनी सुरुवात केली आहे आणि त्यानंतर सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर आज पसरलेलं आहे आमचं जाळं. जे जिजाऊचं जाळं म्हणून महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे. जिजाऊमध्ये जर ठाण्यामध्ये सर तुम्ही बघितलं तर सकाळची सुरुवात देखील आमची अगदी महिलांपासून होते. म्हणजे सकाळी आमची योगा क्लासेस आहेत सर. त्यानंतर आमच्या 8 ते 12 पहिली ते 10वीच्या मुलांच्या अभ्यासिका चालतात. दुपारचा जो महिलांचा जो रिकामा वेळ आहे, त्या वेळेमध्ये आम्ही महिलांसाठी मेहंदी, रांगोळी, साडी ड्रॅपिंग, हेअरस्टाईल, ज्वेलरी मेकिंग, आरी वर्क, कुशन वर्क, मायक्रोनी असे बरेच विविध प्रकारचे आम्ही उपक्रम चालू केले आहेत महिलांसाठी. नंतर साधारण एक 4 ते 6च्या दरम्यान महिलांसाठी आम्ही दिवसभर आमचे क्लासेस चालतात, स्कूटीचे वर्ग चालतात, टू व्हीलरचे आमचे वर्ग चालतात. नंतर महिलांसाठी आम्ही ऑटो रिक्षा ट्रेनिंग चालू आहे आमची. संध्याकाळी देखील मुलांच्या अभ्यासिका चालतात. म्हणजे सर पूर्ण दिवस 24 तास आमची जिजाऊ चालू असते सर. आरतीताई, ठाणे मतदारसंघात तुम्ही कोणती प्रमुख कार्य करणार आहात याबद्दल थोडक्यात सांगा. सर ठाणे शहरामध्ये आम्ही आता जसं तुम्ही मगाशी प्रश्न विचारलेत, की काय-काय जे तुम्ही आता पॉलिटिक्समध्ये आला तुम्ही काय करणार? सर सर्वप्रथम एकतर मगाशी पण म्हणाले मी, की आम्हाला निवडणुकीची खरी गरज नाहीच आहे जिजाऊला. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते, की जिजाऊनी आत्तापर्यंत ठाण्यामध्ये 2 क्लिनिक चालू केलेले आहेत. पण आम्ही पुन्हा ठाण्यामध्ये आमचे 50 स्वतःचे जिजाऊचे मोफत क्लिनिक आम्ही चालू करणार आहोत. त्यानंतर जसं आता आपलं ज्युपिटरसारखं जसं आपलं हॉस्पिटल आहे, जसं आमचं ऑलरेडी आमचं पालघरला 130 बेडचं हॉस्पिटल आहे. अद्ययावत सुसज्ज हॉस्पिटल. तसंच आम्ही ठाण्यामध्ये देखील 100 बेडचं हॉस्पिटल चालू करणार आहोत. त्या व्यतिरिक्त जसं महिला सक्षमीकरणचं म्हणाल, तर रिक्षा जसं आम्ही महिलांना मोफत रिक्षा ट्रेनिंग देतोय, ते आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये म्हणजे जसं माझ्या माहितीप्रमाणे जर आपला जो पूर्ण मतदारसंघ आहे, तर मतदारसंघामध्ये 35 वॉर्ड येतात. तर 35 वॉर्डमध्ये प्रत्येक ठिकाणी महिला किमान 100 महिला प्रशिक्षण घेतील. म्हणजे ऑटो रिक्षाचं प्रशिक्षण घेतील, असं आम्ही नक्कीच चालू करणार आहोत. त्या व्यतिरिक्त जसं आमचं एक लॅब आहे. आता ठाण्यामध्ये आमचं एकच कॉम्प्युटर लॅब आहे. सो काळाच्या गरजेप्रमाणे प्रत्येक वॉर्डमध्ये मी एक तरी कॉम्प्युटर लॅब ते मोफत प्रशिक्षण ते पण चालू करणार आहोत. आरतीताई, 20 तारखेला निवडणूक आली आहे. प्रचारही जोरात चालू आहे. सगळे उमेदवार प्रचार अतिशय सुंदर करतायत. तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करू इच्छिता, की मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावं? सर्वप्रथम मी सर्व मतदारांना माझे सांगू इच्छिते, की माझं जे सिम्बॉल आहे, ते शिलाई मशीन हे माझं सिम्बॉल आहे आणि अनुक्रमांक 8 आहे. हा सर्वांनी लक्षात ठेवावा. आणि सर सांगायचं म्हटलं तर मतदारांना मी इतकंच सांगेल, आता ॲक्चुअली परिवर्तनाची खूप गरज आहे. आतापर्यंत फक्त पक्ष बघूनच मतदान केलं जात होतं. पण खरोखर समाजासाठी कोणी काय केलं आहे? समाजामध्ये कोणी काय बदल घडवून आणलेत? जर कोणते कसे मोफत म्हणजे सुविधा प्राप्त करून दिलेल्या आहेत, मोफत शिक्षणाची सोय केलेली आहे, मोफत आरोग्य शिबिर चालू केलेलं आहे, मोफत महिलांसाठी सक्षमीकरण केलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी जिजाऊ संस्थेने ज्या आत्तापर्यंत मोफत सर्वांना दिलेल्या आहेत. मला कोणालाही पर्टिक्युलर असं बोलायचं नाही, की कोणी काय केलंय. फक्त आम्ही काय केलं हे थोडक्यात मला सांगायचंय. सो प्रत्येक मतदारांनी हा विचार करा, की जिजाऊ संस्थांनी कुठल्याही म्हणजे पक्षात, कुठल्या म्हणजे राजकारणात नसताना तुमच्यासाठी एवढं काय सर्व दिलेलं आहे. तर राजकारणात आम्हाला जर आणलं, तर फक्त विचार करा, की आमच्या पंखात अजून किती बळ येईल. मी एवढं थोडक्यात एक छोटंसं सांगते. मतदार राजा जागा हो, परिवर्तनाचा धागा हो. आज आपण आरतीताईंना भेटलो, ज्या एकमेव महिला उमेदवार आहेत जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपल्या ठाणे शहर मतदारसंघाच्या. त्यांनी मतदारांना आवाहन केलंय, की त्यांना मतदारांनी का निवडून द्यावं, तर याविषयी मतदारांनी विचार करायचा आहे. आपण महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलतर्फे आपण अशाच काही मुलाखती बघणार आहोत उमेदवारांच्या. बघत रहा महाराष्ट्र माझा न्यूज.